सोलापुरातील 7 रस्ता परिसरात सायंकाळच्या सुमारास उभ्या असलेल्या कारमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती। वाहतूक पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवलं। कुठलीही शिस्त न उरल्यामुळं शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसते। सोमवारी सायंकाळी 7 रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहानजीक असाच प्रकार पाहायला मिळाला। इथं काही महाभागांनी रस्त्यावर कार लावली, यामुळं 7 रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना अडचण झाली। तर दुसरीकडं 7 रस्त्यावरून विजयपूर रोडकडे निघालेली वाहनं समोरासमोर आल्यानं इथली वाहतूक ठप्प झाली। संध्याकाळची वेळ असल्यानं वाहतुकीची ही कोंडी अधिक वाढत गेली। मुख्य समस्या निर्माण झाली ती विजयपूरहून आलेल्या एसटीला रस्त्यावर लावलेल्या कारमुळं पुढं जाताच येईना, तर एसटी पाठोपाठ असणाऱ्या वाहनांना मार्ग मिळेना। एसटी बस पुढं न्यायची म्हटली तर ती रस्त्यात उभ्या कारला घासण्याची शक्यता होती। यामुळं 7 रस्ता परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली। ही बाब ध्यानात येताच पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळली। चुकीच्या पद्धतीनं वाहन पुढं नेणाऱ्या वाहनधारकांना पोलिसी खाक्या त्यांनी दाखवला। कुठं दंडुका देखील उगारावा लागला। वाहनधारकांना अक्षरशः खेचून मागं न्यावं लागलं। अशा पद्धतीनं पोलिसांनी ही वाहतुकीची कोंडी दूर केली। या निमित्तानं शहरातील 4 चाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। 7 रस्ता परिसरात रस्त्यावर कार लावल्यानं वाहतुकीची कोंडी झाली। असाच प्रकार इतरत्र पाहायला मिळतो। दुचाकी वाहनांवर आमच्याकडं कारवाई होते, मात्र 4 चाकी कुठंही कशाही पद्धतीनं लावल्या जातात यावर कारवाईची मागणी होते।